मॉर्निंग अँड गुड डे. एकदम छान तयार आहेत ना सगळे. वा, आता काय चालायचं आणि शाळा दिसली की घुसायचं, हो की नाही. एन्जॉय करायचं मेन म्हणजे. चला निघूया. बापरे बाप, खूपच बदल गेला चेहऱ्यामध्ये. ठीक आहे सर, धन्यवाद. जा हळूहळू जा, आरामात जा. बस आहे का माझ्या आता जेवण चार जण. डोंबिवली. मुंबई डोंबिवली. बसा बसा बसा. मला तू बसता रे. नाही नाही नाही, एक चेअर लागतो ना. आता सगळे जिल्हे मी पूर्ण करणार. काही करतो. ठाणे झाले, पालघर झालं, नाशिक, आता अकोला जाणार. अकोला. असं करत करत तू सोबत गाडी वगैरे आहे का काही? माझी गाडी. तेच तर म्हटलं कारण तिथे राहायचं रात्री पण स्टॉप रात्रीचं आणि नाश्ता वगैरे जे असेल जरा फोन करायचं. गाडीवाला. हो, किती लोक आहे त्याच्यामध्ये? 14 जण आणि आपण 4 जण. त्याच्यामध्ये 2. हां. मिळतात ते तरी काय ते महिन्याला का किंवा कसं दिवसाचा रोजगार. दिवसाचा रोजगार 1000 रुपये रोज पडतात. 1000. वा, चांगलं आहे. पण ते कायम नसतं. असं 6 महिन्यामध्ये रोज असतं असं नाही. कधी असतं कधी नाही. हा, बघी नाही. मग त्यांनी काय असं थोडे त्यांना दुर्लक्ष केलं काय केलं बघी. त्यांना इंटरेस्ट नाही. हो ना. छान, चांगलं आहे. हे माती कुठून मिळते हे सगळे? इकडून आणते ते पूर्णघाटवरून. कोणतं? पूर्णघाट माती नदी आहे ना इकडे. हा, तिकडून आणतो. अच्छा. आणि वाळू? वाळू हे काय फॅक्टरी होती तिकडे? फॅक्टरी आहे. अच्छा, तर फॅक्टरीतून येतं. अच्छा.
आणि विटा किती होतात ते तरी? आता 2 लाख 2 लाख 2 लाख काय? एका माणसाला. अच्छा, 2 लाख काय ते? 1000 नसते ना हे ईट. हा, कसे करता तो तुम्ही? दिवसातून किती होतात? 2000 2000 ईट. अच्छा. पर्यावरण कन्याभूमीच्या भागामध्ये त्या अगोदर नाशिक वगैरेपेक्षा हे वेगळं आहे, हो की नाही? इथे कशी परिस्थिती आहे विदर्भ आणि नाशिक याच्यामध्ये फरक आहे का? नाही, फरक आहेच ना. हां, तेच विचारतोय कशा पद्धतीने. तिकडे सर्व सुविधा, आमच्याकडे सुविधा कमी आहेत. हां, हॅलो. शेती वगैरे भाजी हा प्रकार मला शेती करोडो आहे आमच्याकडे. करोडो आहे पिकत नाही शेती आमच्याकडे. नाही ना. हां, इथल्या शेतकऱ्याची परिस्थिती कशी आहे? भरपूर खराब आहे. फार फार अति ना. सकाळी जर कामाला गेलं संध्याकाळी जेवण भेटतं, आम्हाला भेटत नाही. ते पान मजूर सकाळपासून चालू देत की नाही. हो हो, लहान देतो ते सोबत. त्यांचं शिक्षण नाही, काही नाही, काही नाही, हो की नाही? चांगलं. अजून काहीतरी सांगा ना, छान काहीतरी. काय मला एवढं माहिती आहे विदर्भाची परिस्थिती चांगली नाही, एवढंच मला माहिती आहे. कारण शेतकऱ्यांच्या बऱ्याच आत्महत्या होतात. हां, हे मला पेपरमध्ये वाचून फक्त माहिती आहे. प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे? किती टायमावर भेटत नाही आम्हाला. किती टायमावर भेटत आमचा. हां, माझं नाव विद्याधर विठ्ठल बिस्कुट आहे. अच्छा. मी बँकेमध्ये राहणार डोंबिवली. मुंबई. हां, अच्छा. आणि मी बँकेमध्ये 40 वर्ष नोकरी केली. अच्छा. आणि माझे आई आजोबा, आजी, वडील, आई सगळे स्वातंत्र्य सैनिक, अच्छा. फ्रीडम फायटर. ओके. त्यांनी बरेच हाल सोसले, जेल भोगले, बरोबर. बरंच काही केलं. आणि मग माझे आजोबा म्हणजे मुळशी सत्याग्रहाचे प्रवर्तक. अच्छा. हां, आणि लोकमान्य टिळकांचं देहावसान झालं ना, तर माझे मोजके 4 लोक होते, त्याच्यामध्ये माझे आजोबा होते. अच्छा. माझे वडीलही तसंच. नंतर आई माझी हैदराबाद मुक्ती संग्राम पहिली महिला सत्याग्रही. तर पदयात्रा करत आहे. 40 वर्ष नोकरी केली हां, बँकेमध्ये. पण सोबत तुम्ही तुमच्या या वयामध्ये तुमचं हेल्थ बेनिफिट्स न बघता तुम्ही पदयात्रा केली आणि करत आहे. आता पण करतो. आता पण करत आहे. तर कसं असते हे आहे की नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत जेव्हा तुम्ही विचार करता की मला फक्त पदयात्रा करायची आहे, ते रेकॉर्ड ॲटोमॅटिक होत जातं. हे होत जातं आणि त्यामध्ये एक तुमचं हेल्थ बेनिफिट पण झालं. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की हेल्थ बेनिफिट असं झालं की आम्ही डॉक्टर आता नॉर्मल व्यक्ती पण जर डॉक्टरांकडे गेला तर तो म्हणतो की तुम्ही थोडंफार फिरत जा, जेवणानंतर फिरा, आधी फिरा, सकाळी फिरा. आणि मला फक्त पदयात्रा करूनच एवढे हेल्थ बेनिफिट झाले. आता हे लोकांना तुम्ही भ्रमण करून पूर्ण महाराष्ट्रभर किंवा म्हणा देशभर म्हणा तुम्ही सांगत आहे, तुमच्याकडनं जो मेसेज जात आहे तो खूप मोठा मेसेज जात आहे. लोकांनी तुमची साथ द्यायला पाहिजे. आम्ही पण तुमचं तुमच्या या कार्याला ॲप्रिशिएट करतो. थँक्यू. हां, आणि तुम्ही अशी
गुरुद्वारात अशी अरदास करतो, अशी प्रार्थना करतो की जितकं हो जीवन आहे तुमचं ते याच रीतीने तुमचं कुशल मंगी हो आणि अशीच तुमची पदराता जी आहे पूर्ण देशभरात पोहोचो, घरोघरी पोहोचो, शाळेपर्यंत पोहोचो, मंदिरात, मस्जिदमध्ये, गुरुद्वारामध्ये पोहोचो. तर तुमच्या या कार्याला आम्ही अप्रिशिएट करतो. थँक्यू. आणि सध्या मी जे त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जातो. कुठे शेतकरी भेट दिसला, कुठे महिला दिसली, त्यांच्याशी हितगुज करायचं, त्यांच्याकडून जाणून घ्यायचं बरोबर. नेमकं झालंय काय. आता सर पर्यावरण सुद्धा एकदम समतोल झालेलं राहिलेलं नाही. ड्रास्टिक चेंज आला. हा, फारच बदल झालेला आहे. आला लक्षात. संसार, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. बिलकुल. आणि त्यासाठी मी जवळजवळ आता या 31 ऑक्टोबर सुरू केलं ना, तर जवळजवळ 20-25 जणांशी प्रत्यक्ष जाऊन बोलून त्यांच्याकडून माहिती काढून घेतो. आणि जमेल तेवढं सरकार दरबारी याची दाद देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अच्छा. अशी मी नाही, चांगलं आहे, ठाम चांगलं आहे. प्रतिज्ञा केलेली आहे. नाही नाही, बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जे कार्य करत आहे, आता तुम्ही पैदल यात्रा करून हे कार्य करत आहे, तर तुम्ही डुअर टू डुअर जाऊन प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांच्या ज्या अडचणी आहेत तुम्ही जाणून घेऊ शकता. प्रयत्न कारण की आज शेतकरी जो आहे आमच्या स्पेशली या विदर्भामध्ये, हा, या विदर्भामध्ये शेतकरीला एक नैसर्गिक मार सुद्धा आहे आणि त्या जमिनीत पाणी सुद्धा नाही आहे. या ज्यावेळेस पेरणी होते त्यावेळेस पाऊस येत नसतो. जर पाऊस आला तर सरकारकडनं जो मोल भेटायला पाहिजे तो मोल भेटत नसतो. तर याच्यासाठी एक आपण म्हणू शकतो की या सृष्टीला, या वातावरणाला एक नॉर्मल माणूस पण तेवढाच जिम्मेदार आहे जेवढे की सरकार आहे. कारण की सरकारने पण जागोजागी फॅक्टरीज उघडल्या, त्याच्यामुळे प्रदूषण होत आहे. आणि आपल्या तुमच्या माझ्यासारख्यांना जागी जागी कचरा कुठे टाकायला नाही पाहिजे, त्याच्यामुळे पुष्कळ त्रास होत आहे. तर तुम्ही हा जो शेतकरीचा सध्या जो मुद्दा उचलला तो गंभीर आहे आणि सरकारला त्याबद्दल गंभीर व्हायला पाहिजे. कारण की आमच्या विदर्भामध्ये पुष्कळ खूप मोठी अतिवृष्टी पण एकदम ड्रास्टिक होत असते. अतिवृष्टी म्हणजे एकदम ड्रास्टिक होत असते आणि गरिबी सगळ्यात जास्त आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे विदर्भामध्ये स्पेशली. तर तुम्ही याच्यावर संज्ञान घ्या. सरकारपर्यंत आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांची एक मांग तिथे ठेवा की या सरकारांना जो मोल आहे तो मोल भेटायला पाहिजे. वीटभट्टी कामगार दिसले तिथे जाऊन त्यांच्याशी बोलायचं, जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. बिलकुल. आणि आजपर्यंत कोणी मला नाराज केले नाही. तुझ्याशी बोलायचं नाही. माझ्या मागे शेत आहे, आता त्यांनी शेत पेरलेलं आहे हा, पण पाऊस नाहीये. थोडंफारी जर पाऊस जर असला, आता त्यांनी ट्रॅक्टरनी पाणी बोलवून तो हरभऱ्यावर पाणी हे केलेलं आहे. ज्याच्याकडे जमिनीत पाणीच नाहीये तो पीक करून होतोय. हो ना. आणि ज्यावेळेस पावसाळ्यात जो पीक होत असतो तो आमच्या इथे जास्त करून सोयाबीन होत असतो. आणि सोयाबीनची आजची जी परिस्थिती आहे, सरकारने जे रेट ठरवलेले आहेत ते रेट पूर्ण भेटत नाहीये. त्यामुळे काय शेतकरी एकदमच खचून जातो आणि पुढच्या याला तो सक्षम तेवढा राहत नाही. तर त्याच्यामुळे काय आहे की तुम्ही ज्या प्रयत्न करत आहे सरकारपर्यंत एक शेतकरी बांधवांचा मेसेज न्यायचा तुम्ही जरूर न्या आणि घरोघरी तुमचा हा जो मेसेज आहे घरी घरी पोहोचवा. कारण की पुष्कळ असंही नाही आहे की सरकारसोबत तुम्ही एकट्याने आमच्यासारख्यांनी बोलायला पाहिजे. आमचे जे लीडर लोक आहेत, MLA झाले, MP झाले, त्यांनी एक प्रॉपर शेतकऱ्यांमध्ये जाऊन, मी तर म्हणतो त्यांनी वीकली किंवा 15 दिवसात एक मीटिंग ठेवायलाच पाहिजे. प्रत्येक एरियामध्ये त्यांचा जेवढा एरिया आहे तर तो त्यांचा 15 दिवसातच कव्हर होता. आणि 15 दिवस तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसा, असं एक त्यांचं निदान होऊ शकतं. त्यांच्या गोष्टींवर लक्ष दिलं जातं. बघूया माझा प्रयत्न आहे. हो. काय प्रत्येक माणसाला काहीतरी टाकतं. 100 मुलं घेऊन जात. एक नॉलेज गेन करण्यासाठी, नॉलेज आणि सगळं सामाजिक जाणीव. सामाजिक हा, प्रत्यक्ष म्हणजे अण्णा हजारे, प्रकाश आमटे माहिती मला. हो, प्रकाश. अशा लोकांना सगळ्यांना भेटतो आम्ही. आमच्या इथे तेल्हारा तालुक्यामध्ये एक जळगाव जामोद होते. तर जळगाव जामोदला तिथे एक अशीच व्यक्ती आहे प्रकाश आंबेसारखी, ते चव्हाण म्हणून आहे. तुम्ही त्यांना ते पण सुद्धा निसर्गाला पुष्कळ हे करतात, तर तुम्ही त्यांनाही भेटू शकता. ते असं ते 45 किलोमीटर दुरीला पडेल, दूर असेल 45 किलोमीटर. चव्हाण म्हणून आहे, चव्हाण. तुम्ही त्यांनाही भेटू शकता. त्यांचंही पुष्कळ मोठं कार्य आहे बाबा आमटेंसारखं. ते बाबा आमटें जवळच होते आणि ते तिथं स्वतः तिथे राहून एक गांधीजींच्या
व्यक्तिमत्वावर ते चालणारे आहेत. बरोबर. हा, तर त्या हिशोबाने ते त्यांच्या लोकांची सेवा करतात, निसर्गाची सेवा करतात. तुम्ही त्यांनाही बघू शकता. आणि गुरुद्वारा एक अशी प्लेस आहे, गुरुद्वारामध्ये ना कोई धर्म ना कोई जात, सब है एक साथ. ना कोई धर्म ना कोई जात, सब है एक साथ. तो अगर आप गुरुद्वारा साहिब में कहीं पर भी जाते हो तो एक बड़ा इंसान भी वही लंगर में नीचे बैठकर खाएगा, और आपके और मेरे जैसा भी इंसान वो लंगर में बैठ कर नीचे. अच्छा, जिनको जॉइंट्स का प्रॉब्लम वो बात अलग है, हाँ. उनके लिए चेयर है. लेकिन गुरुद्वारा साहिब एक ऐसा है, वो पूछता नहीं है आपको, जात नहीं पूछता है. अभी आपने देखा होगा कि गुरु तेग बहादुर जी जो सिखों के 9वें गुरु थे, त्यांचं महाराष्ट्र सरकारने, देवेंद्र फडणवीस यांनी एक 350वी शहीदी समागम एक आयोजित केलेला आहे. आणि 7 तारखेला तो 7 डिसेंबरला नागपूरला झालेला आहे, 21 डिसेंबरला मुंबईला आहे आणि 24 डिसेंबरला नांदेडला आहे. तर त्यांनी सगळ्या धर्मांचे ज्यांनी गुरु तेग बहादूर महाराजांसोबत होते, जितके त्यांच्यासोबत लढले, त्यांनी पण हिंदू धर्म वाचवण्यासाठी सगळ्यात मोठी शहादत जी आहे, त्यांना हिंद की चादर, गुरु तेग बहादूर अशी त्यांना एक पदवी मिळालेली आहे. आणि त्यावेळेस ते काश्मीरी पंडितांसाठी ते भांडले. औरंगजेब एक असा क्रूर शासक होता, त्या क्रूर शासकासोबत दख्खनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज लढत होते आणि उत्तरमध्ये श्री गुरु तेग बहादुरजी महाराज ते हिंदू पंडितांसाठी त्यावेळेस लढत होते. ते याच्यासाठी लढत होते की जिथपर्यंत तो 1.25 मन जनेऊ एक दिवसात जाळेल नाही, तिथपर्यंत तो जेवत नव्हता. तुम्ही विचार करा, 1.25 मन जनेऊ मध्ये किती लोकांचा तो कत्ल करत असेल, किती लोकांची तो शहीदी घेत असेल. तेवढा तो एका दिवसात जर 1.25 मन जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत तो जेवत नव्हता. असा तो क्रूर शासक, त्याच्याशी गुरु तेग बहादुरजींचे विचार जे होते मिळत नव्हते. तो म्हणत होता की एक तर तुम्ही इस्लाम धर्म कबूल करा किंवा तुम्ही तुमचं बलिदान द्या. तर त्यावेळेसचे जे काश्मीरी पंडित होते, त्या काश्मीरी पंडितांवर त्यांनी सगळ्यात पहिले प्रहार सुरू केला. कारण की हे जे गुरुकुल होते त्यावेळेस काश्मीरी पंडित सगळं वेद कुराणचे जो अभ्यास होता त्या गुरुकुलमधून होत होता. आणि त्याला माहिती होतं जर हिंदू धर्माला आम्हाला अटॅक करायचा आहे तर त्यांचे सगळ्यात आधी गुरुकुल नष्ट करायला पाहिजे. कारण की ते वेद पुराणांच्या समोर इतिहास सांगतील नाही, आणि त्याच्यामध्ये जर इतिहासच माहिती नाही पडेल तर मग त्यांना धर्मांतरला काही उपायच नाही आहे. म्हणून त्यांनी त्या काश्मीरी पंडितांवर अत्याचार केले. आज जे विचार आहेत ते विचार जर होत नसतील तर आपण ह्या सेवा ज्या आहेत नाही करू शकत. आणि लोकांना हे तुम्हाला सांगावं लागेल की भले तो कुठल्याही धर्माचा असो, त्यांना आपल्याला एक जोपासणं सगळ्यात मोठा धर्म आहे. बस आपल्याला त्यांना सांभाळणं सगळ्यात मोठा धर्म आहे. आणि त्याच्यामध्ये जर तो भिकारी किंवा असेल तर तुम्ही त्याला 2 शब्द जर त्याचे चांगले जर बोलले, त्याला खायला ते फरक पडत नाही. माझे आता समोर असा प्रयत्न सुरू आहे की एक वृद्धाश्रमची आम्ही एक स्थापना करू, ज्यामध्ये अशी जी येतात त्यांना माहिती डाळ. हां. डाळ डाळ तुम्ही काय नेमकं काय करता? त्याचं का शेतकरी आहे का काय? शेतकरी का शेतमजूर आहे काय? शेतकरी. हा. किती हे 1 एकरात जमीन किती आहे तरी? आमची का हां, 10 एकर. 10 एकर. हा मग कसं काय ते तुम्हाला सगळं छान चालतं हा. एकदम? म्हणजे पाऊस वगैरे आला होता त्याचं काही? पावसानं जमली ते मस्त चांगली आली. हां, पावसामुळे चांगली आली. अच्छा. हा पावसामुळे चांगली आली. तूर. हा. अच्छा. आणि तूर आणि बाकीचं काही सोयाबीन पण होतं? अच्छा. पहिले सोयाबीन मग तूर.
एकदम छान आहे, मस्त. बसलं की बरं वाटतं रे बाबा. जॉगिंग सगळं चालणं, संपूर्ण महाराष्ट्र चालतोय मी तेवढं सगळं. आज आपण भरपूर चालणं झालेलं आहे, शिवाय गुरुद्वाराची भेट झालेली आहे, आणि आता रात्रीचं जेवणही छान झालेलं आहे, आणि आता मस्तपैकी झोप लागतीये, तर झोपायचं आहे. दिवस एकदम छान गेला आणि चालणं पण भरपूर झालेलं आहे. ठीक आहे, गुड नाईट.